अजितदादांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचा मोठा आरोप. स्फोट घडवण्यासाठीच अतिरिक्त इंधन भरून दादांचं विमान मुद्दाम क्रॅश केल्याचा दावा. पायलटची कौटुंबिक स्थिती चांगली नव्हती, खर्चही खूप जास्त होते, त्यामुळे पैशांसाठी पायलटला घातपातासाठी ब्लॅकमेल केलं असावं का, रोहित पवारांकडून संशय व्यक्त. श्वेता सिंग डीजीसीए मधून रॅकेट चालवतात, त्यांचे फार मोठे कनेक्शन्स, त्यामुळे तपासादरम्यान श्वेता सिंग यांना डीजीसीए समितीत ठेवू नये. अजितदादांच्या अपघाताच्या निष्पक्ष चौकशीसाठी रोहित पवारांची मागणी. तेलुगू देसम पक्षाचे व्हीएसआर विमान कंपनीशी संबंध, रोहित पवारांचे आरोप, त्यामुळे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, रोहित पवारांची मोठी मागणी. अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. फडणवीस अमित शहांना पाठवणार सीबीआय चौकशी प्रकरणी पत्र. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेसाठी पार पडलेल्या 9 बैठका. विलिनीकरणाच्या चर्चेआधी अजित पवारांनी घेतलेली एनडीएची परवानगी. विलिनीकरणाला एनडीएनं त्यावेळी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली. अजितदादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्याक प्रमाणपत्रांच्या वाटपाप्रकरणी पहिली कारवाई. प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करून होणार कारवाई. मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक. शासनाकडून सुधारित शासन निर्णय जाहीर. राज्यसभेच्या सदती जागांसाठी 16 मार्चला निवडणूक. शरद पवारांसह महाराष्ट्रातील 7 जण होणार निवृत्त. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा. जिल्हा परिषदेनंतर आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजवणार. निवडणुकांसाठी राज्य शासनाकडून प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर. 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचं काम सुरू होणार. पंचवीस फेब्रुवारीला मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची होणार घोषणा. इच्छुकांची आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग. स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसला तरी सभागृहात चर्चेत सहभागाची संधी. मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रभाकर शिंदे. शिक्षण समिती भाजपकडे तर सुधार समिती बेस्ट समितीवर शिवसेनेच्या नगरसेवकांची वर्णी. पुणे महापालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात कोर्टाचं समन्स. विविध प्रकरणात 24 नगरसेवकांविरोधात पराभूत उमेदवारांकडून याचिका. 3 नगरसेवकांविरुद्ध अनधिकृत बांधकामाची तक्रार. बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. महादेव मुंडे हत्या प्रकरणात अजून दोघांची नार्को टेस्ट. यापूर्वी झाल्या 3घांच्या नार्को टेस्ट. तपासणी अहवालानंतर ठरणार कारवाईची दिशा. अहिल्यानगरमध्ये टिपू सुलतानच्या फोटोला घालण्यात आला दुग्धाभिषेक. अशा टॉकीज परिसरात मुस्लिम युवकांच्या वतीनं अभिषेक. नगरमध्ये टिपूचा प्रतिकात्मक पुतळा दहन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. हिंदू कुटुंबात किमान 3 मुलं असावीत. लखनौच्या एका कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं वक्तव्य. हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबाबत व्यक्त केली चिंता. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कागदपत्र संकलित करण्याचं काम सुरू. लवकरच सर्व माहिती सहकार विभागाकडे होणार सादर. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता डळमळीत. कांदा निर्यातीत गेल्या 8 महिन्यात सुमारे 526 कोटी रुपयांची घट. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार चिंतेत. पुण्यातील इंदापूरच्या भिगवणमधील तरुणीच्या अपहरणाप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. पुणे सोलापूर महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको. सकल हिंदू समाजाकडून आज भिगवण बंदची हाक. पडळकरांच्या उपस्थितीत 3:30 वाजता दुपारी मोर्चा. कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 2 कोटी 22 लाखांचं दान. मंदिरातील 11 दानपेटींची मोजदाद पूर्ण. राज्यासह देशभरातील भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान.